जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर आपण आता धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील जिल्हा परिषद प्रशालेत आहेत आणि या ठिकाणच्या माजी विद्यार्थी संघानं शिक्षकांना म्हणजे मानधन तत्वावरती 4 शिक्षकांची नियुक्ती केली। आपण पाहू शकतो की हा जो वर्ग आहे खरं तर या विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये कोणतीही अडचण येऊ नये या काळजीसाठी इथल्या माजी विद्यार्थी संघानं 4 शिक्षकांची नियुक्ती केली आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर या 4ही शिक्षकांना गावकऱ्यांतर्फे मानधन दिलं जातं आणि या शाळेचे मुख्याध्यापक आपल्या सोबत आहेत। काय सांगाल की हे कसं नेमकं मानधन दिलं जातं या शिक्षकांना आणि किती शिक्षकांची नियुक्ती केली? सर 20 मार्च 2025ला माजी विद्यार्थी संघाचा एक मोठा स्नेहमेळावा झाला। तो अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी संघाने निर्णय घेतला की इंग्रजी विषय शिक्षक जर जिल्हा परिषद देत नसेल तर आम्ही आमच्या स्वनिधीतून किंवा या अमृत महोत्सव निमित्त जो काही देणगी स्वरूपात निधी आलेला आहे त्या निधीच्या माध्यमातून ट्युटर नेमण्याचं मानस त्यांनी दाखवला आणि असे 3 शिक्षक नेमून त्यांचं मानधन या माजी विद्यार्थी संघाकडून दिला जातो। 3 शिक्षकांनी कॉम्प्युटर लॅब असिस्टंट? हां, नाही, कम्प्युटर लॅब असिस्टंट नाही अद्याप, फक्त 3 ट्युटर। आता ह्या शिक्षकांची जे आपण मानधन देतो आहोत त्याच्यामुळं निश्चितपणे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणारं थांबते आणि त्यांना शिक्षक मिळतो। कसं बघतं बाकी शाळांमध्ये शिक्षकांची अडचण आहे? अडचण ही आहे, जर समजा मेन विषय इंग्रजी विषय जर शिक्षक मिळत नसेल तर प्रशालेतला पट कमी होणार होता, गुणवत्तेवर परिणाम होणार होता, पालकांची मानसिकता बदललेली असते। एवढा मोठा अमृत महोत्सव होऊन जर विद्यार्थ्यांचं जर पट कमी होत असेल मग पालकांनी तात्काळ माजी विद्यार्थी संघाने निर्णय घेतला की आपल्याच जमा निधीतून आपण या गुणवत्तेची एक विकास घडवून आणण्यासाठी त्यांनी ट्युटरचं मानस दाखवलं। आपल्यासोबत त्या शिक्षिका आहेत की ज्यांचं मानधन तत्वावरती नियुक्ती करण्यात आली। हे शिक्षक अध्यापन करता तुम्ही, मानधन तत्वावरती करता, शासकीय जॉब नाही आहे तुमचा, कसं बघताय? नाही सर, असं कसं मला बी एक एक्सपिरियन्स एक प्रकारचं चांगला आहे। मला आधीसुद्धा मी काय केलेलं आहे, ज्युनियर कॉलेजमध्ये इंग्लिश या विषयासाठी मी शिकवलेलं आहे सर, म्हणून मला इथं शिकवायला बी खूप असा आनंदही वाटत आहे की विद्यार्थी खूपच हुशार आहेत सर इथं। असं नाही की हे आपण शिकवलेले त्यांना कळते समजते, म्हणजे असं छान वाटते सर इथं। म्हणजे दोन्हीही माझं कसं क्लासेस आणि हे दोन्हीच आता सध्या हे चालू आहे सर। काय सांगाल, अध्यापन करताय तुम्ही, आता विद्यार्थ्यांना शिकवताय, मग कसं बघताय, मानधन मिळतं व्यवस्थित? हो सर, मानधन मिळतं, पण मानधन मिळवणे हाच यामागचा उद्देश नाही आहे। गावकऱ्यांची एक तळमळ आहे की शाळेला शिक्षक मिळाला पाहिजे, विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान जे आहे ते थांबलं गेलं पाहिजे, त्यासाठी आमची नियुक्ती केली। आणि मी स्वतः या गावातले असल्यामुळे माझी तीच तळमळ आहे की विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान मिळालं पाहिजे आणि विषयांमुळे किंवा विषय शिक्षक नसल्यामुळे होणारं विद्यार्थ्यांचं नुकसान थांबलं पाहिजे। निश्चितपणे जर आपण बघितलं तर धाराशिव जिल्ह्यातल्या अनेक जिल्हा परिषदेच्या अशा शाळा आहेत की ज्यामधील शिक्षकांची पदं रिक्त आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे आणि हे नुकसान टाळण्यासाठी नाईचाकूर इथल्या माजी विद्यार्थी संघानं एक निधी गोळा केला आणि त्या निधीच्या माध्यमातून शिक्षकांची म्हणजे ट्युटरची नेमणूक केली, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळता येत आहे। खरं तर जिल्ह्यातील अनेक शाळांसाठी हा एक आदर्श आहे। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, नाईचाकूर, धाराशिव।